टेमटेम पावसाला सुरुवात होत नाही तोच शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून कुठे भले मोठे खड्डे पडलेत तर कुठे खडी पसरली आहे, वाळू रस्त्यावरती पसरलेली आहे। खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्याच्या खोलीचाही अंदाज येत नसून यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। एकंदरीतच या सर्व परिस्थितीमुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून पहिल्याच पावसात ही परिस्थिती झाल्यामुळे पुढच्या 2 ते 3 महिन्यात रस्त्यांची काय अवस्था होणार याची चिंता आता नाशिककरांना लागली आहे। दरम्यान रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवण्यात आल्याचा नाशिक महापालिकेचा दावा फोल ठरला असून पालिकेच्या कारभारावरही आता संशय व्यक्त होतोय। दिवसभर खरं तर पाऊस हा कोसळला आहे, मात्र या एका दिवसाच्या पावसाने नाशिक शहरातील रस्त्यांची काय अवस्था झाली आहे हे आपण बघत आहोत। मी सध्या मखलाबाद ते पेठ रोडला जोडणारा जो काही रस्ता आहे त्या रस्त्यावरती आणि आपण समोर जर बघितलं तर रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे। म्हणजे खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत हेच खरं तर वाहन चालकांना समजत नाही आहेत। आपण समोर जर बघितलं तर तिकडे बघा की एक महिला आहेत, आपल्या मुलाला खरं तर ती दुचाकीवर घेऊन जाते, मात्र तिला अक्षरशः इथून वाट ही काढावी लागते। वाहन चालवताना खरं तर मोठा त्रास त्यांना सहन करावा लागतोय। आत्ता फक्त इथलीच नाही तर नाशिक शहरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे रस्त्यांवरती भले मोठे खड्डे हे पडलेले आहेत। आपण बघितलं तर कुठेतरी म्हणजे पावसाळ्यापूर्व कामं असतील किंवा रस्त्यांवरचे खड्डे जे आहेत ते बुजवण्यात आले आहेत। यंदा नागरिकांना वाहन चालकांना कुठलाही त्रास होणार नाही असं खरं महापालिकेकडून एकीकडे सांगितलं जात होतं, मात्र दुसरीकडे या एकच दिवसाच्या पावसाने जर अशा प्रकारे नाशिककरांना त्रास सहन करावा लागत असेल तर आता पुढे जवळपास 2 ते 3 महिने हे पावसाचे आहेत, तेव्हा नक्की काय परिस्थिती उद्भवेल याचा अंदाजच खरं तर नाशिककरांना करवत नाही आहेत। एकीकडे कुंभमेळ्याची खरं तर जोरदार तयारी सुरू आहेत, नियोजनाच्या बैठका या घेतल्या जात आहेत, मात्र दुसरीकडे अशा प्रकारे नाशिककरांना त्रास जो आहे तो सहन नाही करावा लागतोय। हे खड्डे आता खरं तर तात्काळ बुजवावे अशी मागणी ही नाशिककर करतायत। मात्र एकंदरीतच रस्त्याच्या कामांबाबत जी काही महापालिकेने कामं केली आहेत त्याबाबत देखील कुठेतरी संशय जो आहे तो आता निर्माण होतोय। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।